तर मित्रांनो, सगळ्यात आधी तर आपल्याला CapCut ॲप लागणार आहे. अशा प्रकारे व्हिडिओ एडिट करण्यासाठी तर CapCut तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल आणि त्यासोबतच आपल्याला VPNसुद्धा डाउनलोड करून घ्यायचा आहे. तुम्हाला VPN ॲप ओपन करायचा आहे. VPN तुम्ही प्ले स्टोअरवरून घेऊ शकता किंवा आपल्या टेलिग्राम वरून पण डाउनलोड करू शकता. तर VPN ओपन झाल्यानंतर इथे कनेक्टचं ऑप्शन दिसेल, वरती स्विचचं तुम्हाला इथे आयकॉन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपले CapCut ॲप ओपन करायचं आहे. तर CapCut ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटेल. तर हे आपलं CapCut ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे क्रिएटचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ आणि फोटोचे 2 सेक्शन दिसतील. तर फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे फोटो ॲड करायचे आहेत ते तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर इथे ॲड वनवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली ऑप्शन दिसतील भरपूर. तर तुम्हाला इथे रेशोचं इफेक्टच्या पलीकडे रेशोचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर फुल स्क्रीन करून द्यायचा आहे. तर त्यानंतर हा फोटो आहे. तर हा फोटो तुम्हाला लेंथ वाढवायची आहे या फोटोची. तर हा शेवटचा पार्ट आहे, डिलीट करून द्यायचा आहे. तर याची लेंथ आपल्याला जिथपर्यंत गाणं आहे तिथपर्यंत ठेवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला बॅक यायचं आहे. तर इथे ऑडिओचं ऑप्शन दिसेल, ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. साऊंड्समध्ये जायचं आहे. साऊंड्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे फोल्डरचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला इथे फ्रॉम डिव्हाइसचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी हे सॉन्ग तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. नंतर इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जिथपर्यंत गाणं आहे तिथपर्यंत फोटो अशा प्रकारे वाढून घ्यायचा आहे. तर त्यानंतर इथे फोटोला स्प्लिट करून डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून याच्यावर कट करून द्यायचं आहे. कट केल्यानंतर तुम्हाला इथे फोटोला 4 सेकंदापर्यंत तर इथे 4 सेकंदला तुम्हाला इथे कट करायचा आहे फोटो. तर 4 पॉईंटला एक कट दिल्यानंतर तुम्हाला इथे पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे 9 पॉईंटला इथे तुम्हाला सांगतो मी. तर तुम्हाला इथे 8 सेकंदच्या पुढे यायचं आहे. तर इथे एक तुम्हाला स्प्लिट करायचा आहे फोटो. तर इथे तुम्हाला एक स्प्लिट करून द्यायचा आहे फोटोला. आणि त्यानंतर इथे 18 सेकंदची इथे तुम्हाला एक स्प्लिट द्यायचं आहे. इथे तुम्हाला इथे बीट दिसत असेल तर इथे यायचं आहे. इथे आल्यानंतर इथे फोटोवरती क्लिक करून स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे. तर आपले फोटो कट करून झाले आहेत. तर त्यानंतर तुम्हाला इथे इफेक्ट द्यायचा आहे, त्यासाठी बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला इथे इफेक्टचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथे हॅलो ब्लरचं ऑप्शन दिसेल किंवा जर दिसत नसेल तर तुम्ही वरती इथे सर्च करू शकता. तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे हा इफेक्ट ठेवायचा आहे. तर त्यानंतर हा इफेक्ट देण्याआधी तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला इथे ओव्हरलेचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मी इमोजी दिली आहे, हे तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. तर ही आपल्या हाताने अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून द्यायची आहे. ॲडजस्ट केल्यानंतर ही पण जिथपर्यंत फोटो आहे तिथपर्यंत ठेवायचे आहे. तर त्यानंतर येऊन इफेक्टमध्ये जाऊन मगाशी सांगितला होता तो वाला इफेक्ट द्यायचा आहे हॅलो ब्लरचा. तर हा वाला इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे.
हे पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे. आल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर इथे तुम्हाला इथे इमोजीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे इथून स्प्लिट करायचं आहे. स्प्लिट केल्यानंतर हा पहिला पार्ट आहे तो डिलीट करायचा आहे. तर कट केल्यानंतर परत एकदा पेजवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे ॲनिमेशनचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करून इथे फेडचं ऑप्शन दिसेल, फेड इन, तर त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला इथे चौकोन दिसेल, तर यावरती पांढरा, तर त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फाईट फ्लॅशचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे हा वाला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे पलीकडे यायचं आहे. त्यानंतर इथे रॉक व्हर्टिकल ऑप्शन दिसेल, त्यावर इफेक्ट दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनवरती आणि याचे 5.1 सेकंद ठेवायचं आहे. तर त्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे हा तिसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर हा शेक 3चा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि याची ॲनिमेशन 4.1 सेकंद ठेवायचे आहे. ठेवल्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे. तर या पुढच्या फोटोला तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जाऊन शेक 2चं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि बरोबर करून द्यायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला ते 5व्या फोटोला यायचं आहे. त्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला शेक 3 नावाचा हा ॲनिमेशन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला पण शेवटपर्यंत लेंथ त्याची संपूर्ण ठेवायची आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे परत एकदा चौकोन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे पांढरा. त्यानंतर लाईट इफेक्टमध्ये जायचं आहे. इथे तुम्हाला फ्लोडी लाईट ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपला व्हिडिओ खूप भारी झालेला आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्याआधी तुम्हाला इथे रेझोल्यूशन जेवढी पण ठेवायची आहे तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर इथे एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. नहीं नहीं नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए।